सुरुवातीला एक मोठी बातमी। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलंय। त्याची परवानगी एसआयटीने मिळवली होती आणि या प्रकरणी एसआयटीकडून कराडला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। वाल्मिक कराडला आधीच मोक्का लावण्यात आल्यानंतर त्याच्या भोवतीचा फास आता आवळण्यात येणार आहे। तर आज कागदपत्र सादर केली जाणार आहेत। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडचे समर्थक देखील काल दिवसभर आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळाले। वाल्मिक कराड सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे आणि त्याची परवानगी एसआयटीने आधीच मिळवली होती। या प्रकरणी एसआयटीकडून कराडला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे पाहावं लागणार आहे। वाल्मिक कराडवर आधीच मोक्का लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर खरं तर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलंय आणि त्याची परवानगी एसआयटीने आधीच मिळवली होती। या प्रकरणी एसआयटीकडून कराडला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, लक्ष्मण, बालाजी आणि सुरेश आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी सिद्धार्थ तुमच्याकडे येते। तुम्ही परळी स्थानकाबाहेर आहात। खरं तर आपण काल पाहिलं, काल संपूर्ण दिवस खरं तर वाल्मिक कराड याचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यांच्या आई असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांचे समर्थक असतील आणि आज परळी बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे। कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे? निश्चितपणे परळीमध्ये मी सकाळपासून फिरतो आहे। थोडं तणावाचं वातावरण आहे आणि सगळं मार्केट सध्या तरी बंद आहे आणि मार्केट बंद राहील 100% अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आता वाल्मिक कराड यांच्यावर काल मकोका आणि 302च्या अंतर्गत जो कारवाई झाली तो लागू करण्यात आला। त्यानंतर परळीमध्ये मोठा उद्रेक झाला। मी त्याच पोलीस स्टेशनच्या समोर आहे, आपण बघू शकतो। हेच ते पोलीस स्टेशन आहे। काल जवळपास दिवसभर या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे नातेवाईक, त्यांचे समर्थक यांनी ठिय्या आंदोलन केलं। यामध्ये 3 लोकांनी जाळून सुद्धा आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। 1 जणाला हार्ट अटॅक आलेला आहे। त्या तिघांवर उपचार सुरू आहेत परळीच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये। एकंदरीतच आज पोलीस स्टेशनच्या समोरची शांतता तुम्हाला दिसते, अगदी शांत वातावरण आहे। मात्र ही शांतता 10च्या नंतर भंग होऊ शकते, कारण 10 वाजता या ठिकाणी पुन्हा आंदोलनाचा इशारा वाल्मिक कराड यांच्या नातेवाईक आणि या सगळ्यांनी दिलेला आहे। मात्र त्याआधी एक बैठक होणार आहे। बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा काय ठरणार आहे आणि वाल्मिक कराड यांना मकोका कोर्टात उभा केल्यानंतर त्यांच्यावर पुढं काय पाऊल उचललं जातं, त्यानंतर आंदोलन कसं करायचं यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक 10 वाजता ठेवण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर याच पोलीस स्टेशनच्या समोर फार मोठा मॉब येऊ शकतो। आणि तिसरी महत्त्वाची घटना असं आहे की अजितदादांना काल भेटून धनंजय मुंडे हे परळीत दाखल झाल्याची माहिती आहे। आता या समाजाच्या बैठकीला धनंजय मुंडे येतील का आणि त्यानंतर ते तिथं काय बोलतील किंवा आंदोलनाबद्दल काय आवाहन करतील आणि सकाळी 10 ते 11च्या दरम्यान वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेणार आहेत अशी माहिती आहे। बऱ्याच घडामोडी आहेत। आता जरी शांत दिसत असलं तरी पोलीस स्टेशनच्या समोर 10च्या नंतर राडा होऊ शकतो आणि निश्चितपणे परळी शहरावर त्याचे रिफ्लेक्शन आलेले आहेत। मार्केट पूर्णपणे बंद आहे आणि थोडीशी अशांतता दिसते आहे आणि तणाव सुद्धा दिसत आहे। निश्चित पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। प्रशासन सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे। निश्चितच खरं तर यापुढे दिवसभरात तणावाचं वातावरण सिद्धार्थ तुम्ही जसं म्हटलात तसं होऊ शकतं। आता परळी मार्केट इथे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव देखील आपल्यासोबत तिथून जोडले गेलेले आहेत। सुरेश, खरं तर जसं सिद्धार्थ यांनी म्हटलेलं आहे, आज संपूर्ण दिवस हे तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं। काल देखील असाच दिवस होता। आज साधारण एक बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल असं कळतंय। सध्या तुम्ही कुठे आहात, काय तिथे वातावरण आहे?
परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर या परिसरातले जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये मी आहे आणि मार्केट परिसरामध्ये सकाळची जी लगबग असते दुकान उघडायची ती कुठेही पाहताना दिसत नाही। त्याचबरोबर व्यापारी जे आहेत ते व्यापाऱ्यामध्ये देखील संभ्रम आहे आणि काल बेमुदत संपच्या अनुषंगाने जो घोषणा केलेली होती तर तो बेमुदत संप आजपासून सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता जे व्यापारी आहेत ते व्यापारी देखील दुकानाच्या समोर कुठेही आलेले पाहायला मिळत नाहीत। ज्या राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात काल हे सगळे जे काही आंदोलक होते ते आंदोलक याच ठिकाणी बसलेले होते, टावरवरती देखील चढलेले होते। मी तुम्ही मार्केट दाखवायचा प्रयत्न करणार आहे। जर आपण बघितलं तर एकूणच हे राणी लक्ष्मीबाई टावर आहे आणि याच टावरवरती काल सोडून तब्बल 3 ते 3.5 तास हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यानंतर याच मार्केट परिसरामध्ये सगळे जे लोक आहेत ते रस्त्यावरती उतरले तर अवघ्या काही 5 मिनिटांमध्ये हे जे काही मार्केट आहे ते बंद करण्यात आलेलं होतं। जर आपण काल बघितलं तर व्यापाऱ्यांशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस व्यापाऱ्यांनी देखील तीच गोष्ट सांगितली होती की काल मार्केट चांगल्या पद्धतीने सुरू झाल्यानंतर परत बंद करावं लागलं आणि आज जी लगबग दुकानं उघडण्याची असते ती देखील पाहायला मिळत नाही आणि काल ज्या पद्धतीने कराड समर्थक आक्रमक झाले होते त्याच पद्धतीने आज देखील आंदोलनाची पुढची दिशा ठरवायची आहे। पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन जरी स्थगित केलं असलं तरी देखील या आंदोलनात आज कशा पद्धतीने होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडे हे रात्री उशिरा परळीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे देखील त्यांच्या कराड समर्थकांना शांत करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर परळीचं जी काही आजची परिस्थिती आहे ही तणावपूर्ण शांतता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आज ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, आज कराड यांना न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयात ज्यावेळेस कराडांना हजर केलं जाईल 302 मोक्का अंतर्गत जी कारवाई केली आहे त्या ठिकाणच्या निर्णयावरती इथल्या आंदोलनाची देखील दिशा पुढची महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच परळी आज जी तणावपूर्ण शांतता म्हणतो तशा पद्धतीची तणावपूर्ण शांतता आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कालच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने मोठा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। काल काही जे आंदोलक होते ते आक्रमक झाले, आंदोलकांनी तहसील कार्यालयावरती देखील चढले होते, परळी वैद्यनाथाचे कमान असेल तिथं चढले होते, बस स्टँडमध्ये देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता आणि तशा कुठल्याही अनुचित घटना घडू नये त्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतलेली। जवळचे जे काही जिल्हे आहेत तिथले जी काही अधिकची कुमक आहे ती देखील मागवल्याची जी माहिती ती पोलीस सूत्रांकडून दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत परळी शांत कशी राहील या अनुषंगाने प्रशासन प्रयत्न करत आहे। मात्र दुसरीकडे कराड समर्थक आक्रमक झाले त्यांना शांत करण्याच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे आणि ती त्या पद्धतीने खरं तर तिकडचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। सध्या बीड जेल इथे आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ। लक्ष्मण, तुमच्याकडे येते। परळीतली तर परिस्थिती जाणून घेतली। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडचा SIT कडे देण्यात आलेला आहे ताबा आणि आज त्याला केज कोर्टामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे। सध्याचे काय अपडेट्स? मी आता बीड न्यायालयाच्या बाहेर आहे। बीड जे कारागृह आहे, माफ करा, त्या कारागृहाच्या बाहेर आहे आणि कारागृहामध्ये वाल्मिक कराडची रात्र जी आहे जी ज्या कारागृहामध्ये गेली त्याच्या बाहेर आहे। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर हे बीडचं जिल्हा मध्यवर्ती कारागृह आहे आणि याच कारागृहामध्ये वाल्मिक कराड हा रात्रीपासून आहे आणि याला आज दुपारनंतर जे आहे ते पुन्हा एकदा न्यायालयात दाखल केलं जाणार आहे। खरं तर हे प्रकरण समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पहिला गुन्हा जो होता तो पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यामध्ये त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे, CBI कोठडी जी आहे ती देण्यात आली होती। या सगळ्याची कोठडी संपल्यानंतर काल त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली। ही न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याचा जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला असताना तर दुसरीकडे 302 अर्थात संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये संशय असल्यानं वाल्मिक कराड याला पुन्हा एकदा जे आहे त्याच्यावरती मोकोका अंतर्गत अर्थात संघटित गुन्हेगारी या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि याच गुन्ह्यामुळे वाल्मिक कराड याचा जो फास आहे तो अधिक घट्ट झालेला आहे, अवळला गेलेला आहे। त्यामुळे आज पुन्हा एकदा वाल्मिक कराड याची जी आहे ती SIT कडनं चौकशीसाठी ताबा घेतला जाणार आहे। काल SITला न्यायालयानं परवानगी दिलेली आहे की वाल्मिक कराड याचा ताबा जो आहे तो SIT घेऊ शकते। मात्र तत्पूर्वी पुन्हा आज त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केल्यानंतर SIT त्याचा ताबा घेईल आणि संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणामध्ये त्याची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याचा फास जो आहे तो या सगळ्या घटनेमध्ये जास्त प्रमाणात अवळला गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे आज दुपारी साधारणतः सकाळी 10 ते 11च्या दरम्यान वाल्मिक कराडला याच कारागृहातून न्यायालयात हजर केलं जाणार आहे। निश्चितच त्याला न्यायालयामध्ये सादर केल्यानंतर पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता सध्या बीडमधील मस्साजोग इथल्या संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी आमचे प्रतिनिधी विशाल माने देखील तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल,
काल वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला. ही मागणी वारंवार देशमुख कुटुंबीय करत होते. त्यानंतर आता देशमुख कुटुंबियांची काय प्रतिक्रिया आहे? मसाजोगमध्ये सध्या काय वातावरण आहे? संतोष देशमुख यांचा जो निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर या प्रकरणातील आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सुरुवातीपासूनचीच मागणी होती की वाल्मिक कराड हे देखील या प्रकरणामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावर देखील त्यांचा देखील या गुन्ह्यामध्ये समावेश करावा. आणि काल अखेर ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गावामध्ये आज आपण उपस्थित आहोत. काल दिवसभर जो परळीमध्ये राडा झाला त्यानंतर आज धनंजय देशमुख यांची काय प्रतिक्रिया येते हे आपल्याला थोड्या वेळाने समजेल. मी सध्या उभा आहे गावामधील मंदिरामध्ये, ज्या ठिकाणी हे आंदोलक संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मागील अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत. संतोष देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी अनेक शहरांमध्ये मोर्चे देखील निघाले. या प्रत्येक मोर्चामध्ये धनंजय देशमुख असतील किंवा संतोष देशमुख यांची मुलगी असेल यांनी उपस्थिती लावली. त्या ठिकाणाहून देखील वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला होता. वाल्मिक कराड हे प्रकरणातील आरोपी आहेत, परंतु त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं देखील त्यांनी अनेक ठिकाणी आरोप केले होते. आणि त्यामुळे मकोका अंतर्गत काल जी कारवाई करण्यात आलेली आहे वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जो काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर आता त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देशमुख कुटुंबीय नेमकं काय म्हणतात, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या जाऊयात केज कोर्टाजवळ. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत तिथून जोडले गेलेले आहेत. बालाजी, आज वाल्मिक कराडला कोर्टामध्ये खरं तर तिथे आणण्यात येणार आहे आणि तिकडे सध्या काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? आज पुरावे देखील, कागदपत्र देखील सादर करण्यात येणार असल्याचं कळतंय. बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण पाहतोय सध्या वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमध्ये काल दिवसभर कराड कुटुंब आणि कराड समर्थक आक्रमक झाले होते आणि रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं. आज वाल्मिक कराडला पुन्हा केज कोर्टामध्ये सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालय नेमका आज पुढे काय निर्णय देतं, काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ठिकठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतलेली आहे. विशाल, सिद्धार्थ, लक्ष्मण आणि सुरेश, तुम्हा सगळ्यांचेही धन्यवाद. वाल्मिक कराड खरं तर सध्या SITच्या ताब्यात आहे. SITनं त्याचा ताबा घेतलाय आणि वाल्मिक कराडला आज पुन्हा केज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. आज नेमकं काय घडतं, आज दिवसभरात वाल्मिक कराडचे समर्थक कोणता पवित्रा घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशमुख कुटुंबियांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे देखील पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. वाल्मिक कराड याच्यावर खरं तर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमध्ये काल दिवसभर कराड कुटुंब आणि कराड समर्थक आक्रमक झाले होते. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं आणि अखेर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. तर आज पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कराड कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे आज मंत्री धनंजय मुंडे हे परळीमध्ये दाखल झालेले आहेत आणि रात्री उशिरा धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झाले. दरम्यान आज पुन्हा वाल्मिक कराडला केज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आजही कराड समर्थक काय पवित्रा घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय.